नमस्कार. आजच्या या खास भागात आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपण रोज बघतो, पितो, म्हणजे साधा पाण्याचा ग्लास. पण थांबा, हा ग्लास वरवर जेवढा सामान्य दिसतो ना, तेवढा तो अजिबात नाही. ह्या पाण्याला चक्क 13.8 अब्ज वर्षांचा एक अफाट वैश्विक इतिहास आहे. तर या पाण्याच्या जन्माचा हा थक्क करणारा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता सर्वात आधी एक साधा प्रश्न. हे पाणी नक्की आलं कुठून? म्हणजे पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा पाणी तयार झालं, की आपला हा निळाशार ग्रह अस्तित्वात येण्याच्या कित्येक कोटी वर्ष आधीपासून ते या अथांग अंतराळात कुठेतरी होतं? विचार करा, हा प्रश्न अगदी साधा वाटत असला तरी याचं उत्तर मात्र आपल्याला अक्षरशः भारावून टाकणारं आहे. हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट घेऊया. आपले प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानी असू देत किंवा तिकडे जुन्या काळातले ग्रीक विचारवंत, या सगळ्यांचा एक ठाम समज होता. त्यांना वाटायचं की पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 मूलभूत तत्वांपासून हे जग बनलंय. म्हणजे पाणी हेच मुळात एक अंतिम, न मोडता येणारं तत्व आहे. पाणी कशापासून बनलंय? तर पाण्यापासूनच. शेकडो वर्ष हाच विचार चालत आला होता. पण नंतर काय झालं? आपण थोडं पुढे जाऊया. 17व्या आणि 18व्या शतकात विज्ञानाची खऱ्या अर्थाने क्रांती सुरू झाली. हेनरी कॅव्हेंडिश आणि अँटॉइन लॅव्होझिये या शास्त्रज्ञांनी तर अक्षरशः जगाला आश्चर्याचा धक्काच दिला. त्यांनी चक्क हे सिद्ध करून दाखवलं की पाणी हे काही मूलभूत तत्व नाहीये बाबा, ते तर 2 पूर्णपणे वेगळ्या घटकांचं मिश्रण आहे. आणि इथूनच या एका शोधामुळे एका प्रचंड मोठ्या वैश्विक रहस्याचा दरवाजा उघडला गेला. आता आपण वळूया पुढच्या भागाकडे. विश्वाचे रसायनशास्त्र, H2O चे विश्लेषण. H2O हे सूत्र आपण सगळ्यांनीच शाळेत कधी ना कधी घोकलंय, बरोबर? वाचायला किती सोपं वाटतं. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1. पण खरं सांगू, या अतिशय साध्या दिसणाऱ्या सूत्राच्या मागे एक अत्यंत हिंसक, अवाढव्य आणि भयानक असा वैश्विक इतिहास दडलेला आहे. हे 2 घटक एकत्र कसे आले याची कथा एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमापेक्षा कमी नाहीये. यातला पहिला हिरो म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजन हा या पूर्ण विश्वातला सर्वात जुना म्हणजे अगदी ओरिजिनल सर्व्हायव्हर आहे. तब्बल 13.8 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा बिग बँग झाला, तो महास्फोट, तेव्हा याचा जन्म झाला. अगदी साधासुधा घटक, फक्त 1 प्रोटॉन आणि 1 इलेक्ट्रॉन. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज विश्वात जे काही आपल्याला दिसतं ना, त्यातील बहुतांश भाग या एकाच घटकापासून बनलेला आहे. आणि दुसरा घटक ऑक्सिजन. हायड्रोजनच्या अगदी उलट कहाणी आहे याची. हा काही बिग बँगमध्ये तयार झाला नाही, तर कोट्यावधी वर्षांनंतर महाकाय अशा ताऱ्यांच्या पोटात, हो, नष्ट होणाऱ्या ताऱ्यांच्या अतिउष्ण न्यूक्लिअर फ्युजन भट्टीत हा शिजून तयार झाला. म्हणजे विचार करा, जो ऑक्सिजन आपण श्वास म्हणून घेतोय तो कधीकाळी लोह आणि कार्बनसारख्या जड गोष्टींसोबत ताऱ्यांच्या गाभ्यामध्ये अक्षरशः भाजून निघालेला आहे. तर हा होता हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा जन्म. आता बघूया पुढचा भाग, पाण्याचा अंतराळातील प्रवास. ही वैश्विक पाकृती नक्की शिजली कशी? चला तर मग, हे सगळं कसं जुळून आलं ते टप्प्याटप्प्याने बघूया. हायड्रोजन आणि ऑक्सिजनला एकत्र आणणारे हे 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. सगळ्यात आधी बिग बँग झाला आणि हायड्रोजन आला. मग गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्यांचा जन्म झाला, जिथे न्यूक्लिअर फ्युजनने ऑक्सिजन बनवला. त्यानंतर महाकाय ताऱ्यांचा सुपरनोव्हा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की ऑक्सिजन पूर्ण अंतराळात दूरवर पसरला गेला. आणि शेवटी अत्यंत थंड अशा मॉलिक्युलर क्लाउड्समध्ये, जिथे नुसती धूळ आणि वायू असतो, तिथे हे दोन्ही एकत्र आले आणि पाण्याचे, म्हणजेच चक्क बर्फाचे पहिले रेणू तयार झाले. आता तुम्हाला वाटेल ही फक्त एक थिअरी आहे, पण नाही. शास्त्रज्ञांना खरोखरच या खोल, अंधाऱ्या अंतराळात पाणी सापडलंय. नेब्युला असू देत, धूमकेतू असू देत किंवा ते विशाल आंतरतारकीय ढग, सगळीकडे पाण्याचे पुरावे मिळालेत. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, आपली पृथ्वी जन्माला यायच्या कित्येक कोटी वर्ष आधीपासून या अथांग विश्वात पाणी आधीच अस्तित्वात होतं. आता आपला पुढचा भाग, पृथ्वीवर पाणी कसं पोचलं, या पाण्याचा द ग्रेट अरायव्हल म्हणजे महाआगमन कसं झालं. आता हे अंतराळातलं बर्फ आपल्या पृथ्वीवरच्या महासागरांमध्ये कसं आलं, ह्यावर विज्ञानात 2 मुख्य सिद्धांत आहेत. पहिला सिद्धांत असं सांगतो की जेव्हा पृथ्वी तयार होत होती तेव्हा तिच्या पोटातच काही ज्वालामुखीचे वायू अडकून पडले होते. ते बाहेर आले, थंड झाले आणि पावसाच्या रूपात बरसले. आणि दुसरा सिद्धांत काय सांगतो?
तर अंतराळातून बर्फाने खचाखच भरलेले असंख्य धूमकेतू आणि लघुग्रह पृथ्वीवर आदळले आणि त्यांनीसोबत हे पाणी आणलं. आपण यातल्या कोणत्याही एकाची बाजू घेणार नाहीयोत, कारण दोन्ही सिद्धांतांना खूप भक्कम असा वैज्ञानिक आधार आहे. पण आजच्या आधुनिक विज्ञानात एक वेगळंच मत पुढं आलंय. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की पृथ्वीवरचं पाणी हे या दोन्ही गोष्टींचं एक संकरित रूप म्हणजेच हायब्रिड आहे. थोडं पाणी आतून ज्वालामुखीच्या रूपात आलं आणि बरंचसं पाणी बाहेरून धूमकेतूंच्या धडकेतून आलं. या दोन्ही अत्यंत नाट्यमय घटनांच्या मिश्रणातूनच आज आपण पाहतो ते अथांग महासागर, नद्या आणि तलाव भरले गेले आहेत. यानंतर आपण शेवटाकडे वळतोय. आपल्या आतील विश्व हे सगळं समजून घेणं महत्वाचं का आहे? तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळं आपण का जाणून घ्यायचं. कारण पाण्याचा हा जन्म आपल्याला मंगळावर किंवा अगदी इतर सूर्यमालांमध्ये जीवसृष्टी शोधायला दिशा देतो. या विश्वात आपण एकटेच आहोत का? या प्रश्नाचं उत्तर ह्याच पाण्यावर अवलंबून आहे. शिवाय उद्या जर आपल्याला अंतराळात मानवी वसाहती उभ्या करायच्या असतील तर हा पाण्याचा इतिहास समजून घेणं आपल्या अस्तित्वासाठी आणि भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि हे एक वाक्य अगदी उत्कृष्टपणे स्पष्ट करतं की आपला ह्या विश्वाशी संबंध किती खोल आहे. विचार करा, आता ह्या क्षणी तुमच्या माझ्या शरीरात जे पाणी वाहतंय ना, त्यातला हायड्रोजन हा 13.8 अब्ज वर्षांपूर्वीच्या बिग बँगचा आहे आणि त्यातला ऑक्सिजन हा कोट्यावधी वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या कुठल्याशा अनोळखी ताऱ्याचा आहे. म्हणजे आपण सगळेच खऱ्या अर्थाने चालते बोलते वैश्विक अंश आहोत. कसं वाटतंय ऐकून? खरंच हा प्रवास थक्क करणारा आहे. म्हणूनच एक शेवटचा विचार करून बघा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एक साधा पाण्याचा ग्लास प्यायला घ्याल तेव्हा तुम्ही फक्त तहान भागवत नसाल, तर त्या एका घोटामधून तुम्ही चक्क 13.8 अब्ज वर्षांची एक अवाढव्य वैश्विक कथा प्राशन करत असाल. आपल्या या भौतिक अस्तित्वाचे धागे थेट विश्वाच्या निर्मितीशी जोडले गेले आहेत. याच एका भन्नाट विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया.